राजकुमार बडोले ने स्पष्ट किया है कि अजित दादा किसी अन्य मुद्दे पर नहीं बल्कि विदर्भ के धान किसानों के लंबित भुगतान की फाइल पर हस्ताक्षर के लिए रुके थे। आचार संहिता के कारण प्रक्रिया प्रभावित हुई और आगे उन्होंने क्या कहा ये देखते हैं। आदरणीय अजितदादांनी कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही लोकप्रतिनिधींशी आणि आमदारांशी चर्चाच केली नव्हती आणि त्या बाबतीत आम्हा कुणालाही काही कल्पना नव्हती। मला वाटते नुसत्या वायफळ चर्चा या ठिकाणी सुरू आहे। मला वाटते अनेक फाईल असतील त्याच्यामधल्या विदर्भातल्या फाईलचा काही संबंध याच्याशी आहे असं मला काही वाटत नाही। विदर्भाच्या फाईलीचा जर विचार केला तर सगळेच आमदार विदर्भातले त्यांचा जो धान उत्पादक शेतकरी आहे तर मागच्या 2 महिन्यापासून ते धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान जे होतं तर ते त्यांचा चुकारा झाला नव्हता आणि ते त्यांना ते गरीब शेतकऱ्याला पैसे भेटले पाहिजे ही सगळ्यांची भावना होती। आचारसंहिता असल्या कारणानं त्या ठिकाणी ती सही झाली नव्हती आणि त्याच्यामुळे या धान उत्पादकांचा जो त्यांनी जो धान खरेदी केंद्रावर धान दिलेला होता मग तो TDC असेल किंवा मार्केटिंग फेडरेशन असेल तर ती जी फाईल होती ती वित्त विभागाकडे प्रलंबित असेल आणि त्याच्यामुळे फक्त तो पूर्व विदर्भाच्या बाबतीमधला विषय असू शकतो, अन्यथा कोणताही विषय नाही आहे। रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांचा प्रफुल्ल पटेलांचा नाव घेतला। मुळातच मी सांगितलं आमचा जो सामान्य लोकांचा प्रश्न होता किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता, आम्हाला वारंवार शेतकऱ्यांचे जे येत होते की साहेब मागच्या 2 महिन्यापासून आम्ही धान दिलेलं आहे, केंद्रावर धान दिला आहे, आमचे पैसे भेटले नाही, जी हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न होता ना तीच फाईल होती। मला वाटते याच्यापेक्षा दुसरी फाईल पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांची नव्हती आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा एकच विषय होता।